नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर श्रावणी सोमवार 2026 घरच्या घरी महादेवाची पूजा, 4 सोमवारची शिवमूठ, उपवास आणि विशेष सेवा याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्ही महादेवाला फक्त बेलपत्र अर्पण करून पूजा पूर्ण समजत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरच्या परंपरेनुसार केल्या जातात. विशेष म्हणजे यंदाच्या श्रावण महिन्यात 4 श्रावणी सोमवार येणार आहेत आणि प्रत्येक सोमवारची शिवमूठही वेगळी आहे. पहिल्या सोमवारी काय अर्पण करायचं, दुसऱ्या सोमवारी काय अर्पण करायचं, तिसऱ्या सोमवारी आणि चौथ्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची, शिवमूठ अर्पण करताना काय म्हणायचं, उपवास दुपारी सोडायचा की रात्री, उपवासाच्या दिवशी काय खायचं, महादेवाला नैवेद्य काय दाखवायचा आणि घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने शिवमूठ कशी व्हायची. आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका आणि तुमच्या घरातही श्रावणी सोमवारचं व्रत केलं जात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यंदाचा श्रावण महिना कधी सुरू होणार, तर सर्वप्रथम यंदाचा श्रावण महिन्याच्या तारखा जाणून घेऊया आपण. 13 ऑगस्ट 2026 गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 शुक्रवार रोजी तो समाप्त होणार आहे. तर यंदाच्या श्रावणामध्ये 4 श्रावणी सोमवार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार आहे 7 सप्टेंबर. म्हणजे या 4ही सोमवारांना महादेवाची पूजा आणि शिवमूठ अर्पण करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. श्रावणी सोमवारचं महत्त्व तर काय आहे ते आपण बघूया. तर श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात भगवान महादेव, बेलपत्र, रुद्राभिषेक, ओम नमः शिवायचा जप आणि भक्तिमय वातावरण. श्रावणी सोमवार हा महादेवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतात, अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि आपल्या मनातील इच्छा महादेवाच्या चरणी अर्पण करतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा मोठी असण्यापेक्षा श्रद्धा मोठी असणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी भरपूर साहित्य नसलं तरी चालेल, पण घरात उपलब्ध असलेल्या साध्या पूजा साहित्यानेही मनापासून महादेवाची पूजा करता येते. श्रावणी सोमवारची पूजा सकाळीच करावी का, तर हा प्रश्न अनेकांना पडतो. सकाळी वेळ असेल तर देवपूजा झाल्यानंतर श्रावणी सोमवारची पूजा तुम्ही सकाळी करू शकता. पण तुम्ही नोकरी करत असाल सकाळी किंवा सकाळची शिफ्ट असेल तर किंवा घरच्या कामामुळे सकाळी वेळ मिळत नसेल तर चिंता करू नका. तुमच्या सोयीने सायंकाळी प्रदोष काळातही शिवपूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. म्हणून केवळ सकाळी पूजा न करता सकाळी पूजा करता आली नाही म्हणून पूजा राहून जाऊ देऊ नका. महादेवाला मनापासून स्मरण करा. घरच्या घरी शिवपूजेची तयारी कशी करायची ते आपण बघूया. तर चला आता मुख्य पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करून घ्या. एक पाट किंवा चौरंग घ्या, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. शक्य असल्यास पांढरं किंवा फिकट रंगाचं वस्त्र वापरू शकता. त्यानंतर दिवा आणि धूप लावून घ्या. घरात असलेल्या शिवलिंग पूजेसाठी स्वच्छ धुवून घ्या. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन करा. कारण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. गणपतीसमोर हात जोडून म्हणा ओम गण गणपते नमः. त्यानंतर गणपतीला हळद कुंकू, फूल, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करा. धूप दीप दाखवा. आता मन शांत करून भगवान महादेवाच्या पूजेला सुरुवात करा. महादेवाला बेलपत्र कसं अर्पण करायचं, तर श्रावणी सोमवार म्हटलं की बेलपत्राला विशेष महत्त्व दिलं जातं. बेलपत्र शक्यतो स्वच्छ आणि व्यवस्थित असावं. तुमच्या घरच्या परंपरेनुसार बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा. तुमच्याकडे 108 बेलपत्र उपलब्ध असतील तर शिवाच्या 108 नामांचा जप करत ही अर्पण करण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे. 108 बेलपत्र मिळाली नाही तरी पूजा थांबवण्याची गरज नाही. जितकी उपलब्ध असतील तितकी श्रद्धेने अर्पण करा. कारण महादेवाच्या पूजेत संख्या पूर्ण करण्यापेक्षा भक्ती आणि श्रद्धेला महत्त्व दिलं गेलेलं आहे.
आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिवमूठ. मंडळी, श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवमूठ हा अनेक घरांमध्ये केला जाणारा महत्त्वाचा भाग आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, चारही सोमवारांना एकच पदार्थ शिवमूठ म्हणून अर्पण केला जात नाही. प्रत्येक सोमवारची शिवमूठ वेगळी असते. चला तर मग चारही सोमवारची शिवमूठ लक्षात ठेवूया. पहिला श्रावणी सोमवार जो आहे त्या दिवशी तांदळाची शिवमूठ आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ अर्पण केले जातात. स्वच्छ तांदूळ घ्या, तुमच्या घराच्या पद्धतीनुसार ते अर्पण करा. दुसऱ्या सोमवारी तीळ शिवमूठ म्हणून अर्पण करण्याची पद्धत आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी आहे मूग. तिसऱ्या श्रावण सोमवारी मूग शिवमूठ म्हणून अर्पण करतात. चौथ्या श्रावण सोमवारी आहे चौथ्या श्रावण सोमवारी जव म्हणून शिवमूठ अर्पण केले जातात. म्हणून ही 4 नावं आजच लक्षात ठेवा: तांदूळ, तीळ, मूग आणि जव. आणि हा भाग जो शिवमुठीचा जो भाग आहे तो महादेवाच्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आता शिवमूठ अर्पण कशी करायची ते आपण बघूया. की आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की शिवमूठ कशी अर्पण करायची. या बाबतीत काही वेगळ्या कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आढळतात. काही ठिकाणी शिवमूठ ओलसर करून अर्पण केली जाते. काही ठिकाणी हातात शिवमूठ घेऊन तिच्यावर पाणी सोडत ती शिवलिंगावर अर्पण केली जाते. म्हणून तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून जी पद्धत केली जाते तीच पद्धत तुम्ही पुढे चालू ठेवू शकता. शिवमूठ अर्पण करताना महादेवाचे मनोभावे नामस्मरण करा. तुमच्या मनातील इच्छा, कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना आणि मनातील चिंता महादेवाच्या चरणी अर्पण करा. शिवमूठ अर्पण करताना तुम्ही सोपा मंत्र म्हणू शकता. ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने म्हणत शिवमूठ अर्पण केली तरी चालेल. श्रावणी सोमवारी शिवलीलामृताचं वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन किंवा पारायण करण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण ग्रंथाचं पारायण शक्य नसेल तर तुमच्या परंपरेनुसार एखादा अध्याय तुम्ही वाचू शकता. अनेक भक्त या दिवशी शिवलीलामृतामधील 11वा अध्याय वाचण्याची सेवा करतात. महत्त्वाचं म्हणजे वाचन करताना मन एकाग्र असावं. फक्त पुस्तक उघडून ठेवण्यापेक्षा काही मिनिटं का होईना पण मनापासून वाचन करा. आता आपण बघूया की रुद्राभिषेक कसा करावा. श्रावणातील प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी करा. प्रत्येकाला हे शक्य होईलच असं नाही. तुमच्या कामामुळे, वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करता आला नाही तरी मनात अपराधीपणा ठेवू नका. या 4 सोमवारापैकी किमान एक सोमवारी आपल्याला सोयीनुसार रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. रुद्राभिषेकाची पद्धत तुमच्या घरच्या किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही करू शकता. आता उपवासात श्रावणी सोमवारचा जो उपवास आहे तर या उपवासामध्ये काय खायचं हे आपण बघूया. हा सर्वात महत्त्वाचा आणि खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे की श्रावणी सोमवारचा उपवास करताना नेमकं काय खायचं. मला मागच्या वर्षी बरेच असे कमेंट आले होते की या उपवासामध्ये काय खायचं. तर याचं उत्तरही प्रत्येक घरात सारखं नसतं. काही जण पूर्ण उपवास करतात, काही जण फलाहार करतात, काही जण फराळाचे पदार्थ घेतात. तुमच्या घरच्या परंपरेनुसार आणि तुमच्या शरीराला झेपेल अशा पद्धतीने तुम्ही उपवास करा. फळ, दूध, रताळं, साबुदाण्याची खीर, राजगिऱ्याचा शिरा किंवा इतर फराळाचे पदार्थ तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्हाला मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असतील तर उपवासासाठी आहार बदलण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित आहे. देवाची भक्ती करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपवासात मीठ किती वेळा घ्यायचं, तर काही घरामध्ये श्रावणी सोमवारच्या उपवासात मीठ एकदाच घेतलं जातं. काही घरामध्ये वेगळी पद्धत असते. त्यामुळे इंटरनेटवर कुणी काही सांगितलं म्हणून तुमच्या घरची परंपरा बदलण्याची गरज नाही. तुमच्या कुटुंबातील व्रताची पद्धत जाणून घ्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही देखील ते फॉलो करा. आपली परंपरा शेवटपर्यंत जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे, जेणेकरून आपल्या ज्या पुढच्या येणाऱ्या पिढी आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपल्या परंपरा व्यवस्थितरित्या पोहोचल्या पाहिजे. आता नंतरचा प्रश्न येतो की उपवास दुपारी सोडायचा की रात्री. तर हा प्रश्न जवळपास प्रत्येक व्रत करणाऱ्या व्यक्तीला पडतो.
तर याचं एकच उत्तर सर्वांसाठी लागू होत नाही. काही घरामध्ये हा उपवास दुपारी सोडला जातो, तर काही कुटुंबामध्ये रात्री उपवास सोडण्याची पद्धत आहे. तुमच्या कुळाप्रमाणे घराण्यामध्ये आणि कुटुंबामध्ये जी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे ती जाणून घेऊन त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता. आपल्या घरची परंपरा माहीत नसेल तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींना किंवा कुटुंबातील इतर मंडळींना तुम्ही विचारून घ्या. उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा, तर काही कुटुंबामध्ये उपवास सोडताना ठराविक पदार्थ खाण्याची परंपरा असते. काही ठिकाणी मुळा खाऊन उपवास सोडला जातो, तर काही ठिकाणी मेथीची भाजी खाण्याची पद्धत आहे. पण प्रत्येक घरात हेच असायला हवं असं नाही. तुमच्या घरात पूर्वीपासून ज्या पदार्थाने उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यांचा समावेश करा. आता महादेवाला नैवेद्य काय दाखवायचा, तर महादेवाला नैवेद्य दाखवण्यासाठी खूप मोठी तयारी करण्याची आवश्यकता नाही. महादेव हे सर्वात साधे आणि भोळे देव आहेत. तुमच्या सोयीनुसार फळं, सुकामेवा, खडीसाखर, दूध किंवा घरच्या परंपरेतील साधा सात्विक नैवेद्य श्रद्धेने अर्पण तुम्ही करू शकता. नैवेद्य साधा असला तरी चालेल, मनापासून अर्पण केलेली गोष्टच भक्तीसाठी महत्त्वाची आहे. पूजा झाल्यानंतर हे नक्की करा, शिवमूठ अर्पण केल्यानंतर ती कचऱ्यात टाकू नका. तुमच्या परंपरेनुसार ती पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा योग्य ठिकाणी ती तुम्ही ठेवू शकता. पूजेमध्ये वापरलेली फुलं आणि बेलपत्रही आदराने निर्माल्य म्हणून योग्य पद्धतीने शिविसर्जित करा. श्रावणी सोमवारी करता येणाऱ्या काही भक्तीच्या सेवा आहेत त्या आपण बघूया. आता शेवटी अशा काही सेवा पाहूया ज्या तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार करू शकता. महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्या, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, शिवलीलामृत वाचन करा, शक्य असल्यास रुद्राभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा, आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्नदान करा, पक्ष्यांना धान्य द्या आणि सर्वात महत्त्वाचं, या दिवशी मनामध्ये चांगले विचार ठेवा आणि शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा. एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. मंडळी, धार्मिक विधी आणि व्रतांच्या पद्धती प्रदेश, कुटुंब, कुळ आणि परंपरेनुसार बदलू शकतात. म्हणून या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक घरासाठी एकसारखीच असेल असं नाही. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, गुरुजी किंवा कुटुंबातील पारंपरिक पद्धत असेल तर तिला प्राधान्य द्या. आणि उपवासामुळे आरोग्यावर परिणाम होणार असेल तर आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटी मी एकच सांगू इच्छिते की तुमच्या परंपरेनुसार जे काही तुमच्या घरामध्ये ज्या पद्धती आहेत त्यानुसार तुम्ही ते करा. तर मंडळी, यंदाच्या श्रावणातील 4ही सोमवारांना आपण शक्य तितक्या श्रद्धेने महादेवाची पूजा करूया. पहिल्या सोमवारी तांदूळची शिवमूठ वाहू, दुसऱ्या सोमवारी तिळाची वाहू, तिसऱ्या सोमवारी मुगाची वाहू, चौथ्या सोमवारी जवची वाहू. आणि हे 4 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. महादेवाच्या चरणी आपली आणि आपल्या कुटुंबाची सुखशांती, आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करूया. हे महादेव, आमच्या घरावर तुमची कृपा सदैव राहू दे. आमच्या कुटुंबातील सर्वांना सुख, शांती आणि आरोग्य लाभू दे. आमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होऊ दे आणि प्रत्येक संकटातून मार्ग दाखव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मंडळी, तुम्ही यंदा श्रावणी सोमवारचं व्रत करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या आई, बहिणी, मैत्रिणी आणि इतर नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही श्रावणी सोमवारच्या पूजेची ही माहिती मिळेल. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या माहितीसाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एका सुंदर भक्तिमय व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.